दिवंगत रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात मोठा खुलासा झालाय। त्यांनी 500 कोटी रुपयांचा 1/3 वाटा मोहिनी मोहन दत्ता यांना दिलाय। दत्ता जमशेदपूरमध्ये राहतात आणि ट्रॅव्हल्स उद्योगात कार्यरत आहेत। त्यांच्या कुटुंबाचा टाटा समूहाशी वर्षानुवर्षाचा संबंध होता। तसेच टाटा यांनी मोठा वाटा विविध ट्रस्ट व संस्थांना दान केलाय। त्यांच्या संपत्तीचे अंतिम वाटप आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच होणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।